हॅलो, गुड मॉर्निंग पीपल. इट्स ऑलमोस्ट 9 दिसन झाले सोडा. तर काहीच नाही, आज आपल्याला नांदेडला थोडीशी कामं आहेत. त्याआधी आपल्याला कार क्लीन करायची आहे. सो लेट्स गो फॉर क्लीनिंग द कार. डन. सो डन विथ क्लिनिंग. आणि आता स्वतःची क्लिनिंग करावी लागेल. अजून थोडी घरातली कामं येतात. ते सगळं करून भेटूयात आपण डायरेक्ट कारमध्ये. सो सी यू देअर. ओके, वेलकम बॅक फ्रेंड्स. अँड ॲज यू कॅन सी अभि भाऊ इज हिअर. आता निघालोय नांदेडला. तर आजची आयटनरी अशी आहे की आपण जातोय आज डायरेक्ट RTO ऑफिस. आणि RTO ऑफिसला जाऊन आपल्याला आपल्या कारचं करायचंय फिटनेस एक्सटेंड. बेसिकली पेट्रोल गाडी ही रोड लिगल असती तुमच्या रजिस्ट्रेशन डेट पासून 15 वर्षासाठी, आणि डिझेल गाडी ही जी असती ती 10 वर्षांसाठी. तर आपल्या गाडीला पुढच्या महिन्याच्या 3 तारखेला 15 वर्ष कंप्लीट होत आहेत. सो तर पुढच्या 5 वर्षासाठी आपल्याला तिचं लाईफ एक्सटेंड करून घ्यायचंय फिटनेस. सो तर आपण त्या कामासाठी निघालोय RTOला. सगळे कॉन्टॅक्ट जोडजुगाड लागलेत आपले. आणि आता जाऊन फक्त तिथे एक इन्स्पेक्टर सर येणार, ते गाडी इन्स्पेक्ट करणार. त्यानंतर थोडासा खर्चा पाणी लागणार आणि डन. दिस इज फॉर द दिस इज आयटनरी फॉर द डे. सो लेट्स गो. अँड अभि भाऊ लावा आपली प्लेलिस्ट. त्या दिवशी इंट्रोड्यूस करायची राहिली, त्या YouTube व्हिडिओ टाकता आला नाही आपल्याला. आप्पामुळे टाकलेला डिलीट करावा लागला. असं म्हणतो यस. आप्पाला खूप मोठ्या मोठ्या माणसांचे फोन आले म्हणे, काय करायला जाय रे म्हणून तू. आवाज यस. आजचा दिवस स्पेशल आहे. आवाज वाढव. काय आहे स्पेशल? जस्ट गेस आज काय आहे. बर्थडे. यस. बोल आज तेरे को क्या होना. पार्टी करेंगे आज आपण. पार्टी. कॅमेरा ऑन आहे. मी काय ते बोललो असं पण काय बोललो नाही आता. कॅमेरा ऑन आहे तर माझं सांगत होतो. काइंड ऑफ इन्फॉर्मेशन फॉर यू ऑल. आज माझा तिचा वाढदिवस आहे. आज वायकोला भाऊला पार्टी आहे. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना चांगली बुद्धी दे. आणि तिचा वाढदिवस आहे, तिला सुखी ठेव. मित्रांनो, RTOला आपण पोहोचलोय. थोडंसं डॉक्युमेंट्सचं काम करून घेतलं. आपला एजंट भाऊ प्रफुल्ल दादा जरा आतमध्ये ऑफिसमध्ये आहेत, कामात अडकलेले. त्यांना एकदा फटकन आपण भेटू, काम मार्गी लावू. आणि हे आहे बघा RTO ऑफिस. काय आहे? प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नांदेड. सो लेट्स गो इन द ऑफिस. आता तुम्ही पाठवा ना आधार कार्ड बघू. तर मित्रांनो, RTOला पोहोचलो, डॉक्युमेंट साईन झाले. आणि आता आपल्याला प्रफुल्ल भाऊंची भेटगाठ मी दाखवली तुम्हाला. प्रफुल्ल भाऊला आपण इन डिटेल थोड्या वेळाने गोष्टी करू काही. तर इथपर्यंत तर झालं आहे. आता काही नाही, आपल्याला वेट करण्याशिवाय काहीच वेळ नाही आहे. 3 वाजेपर्यंत आपल्याला इथेच थांबायचं आहे. आत्ता 12:30 झाले फक्त. वाट पाहिजे तर आपण वाट पाहूयात. हो, वाट पाहू 3 तास.
होऊन जाऊ दे तर. One eternity later. तर गाडीचं इन्स्पेक्शन झालं. त्या मॅडमनी आपल्याला काही बेसिक गाडीचे इलेक्ट्रॉनिक्स फंक्शन करतात का नाही प्रॉपर हे तेवढं चेक केलं. फक्त हेडलाईट, इंडिकेटर, वायपर या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर अजून आम्हाला 1 तास वाट पाहायची आहे 3 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मग त्या डॉक्युमेंटवरती सिग्नेचर होणार. आणि सिग्नेचर झाल्याच्यानंतर आपल्याला गाडीचा रजिस्टर असलेला आणि माझा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. अजून 2-4 कामं आहे. ते कामं आवरल्याच्यानंतर मग आपण निघू. वाट लागली बाई इथं बसून आता कंटाळा यायला आहे फार. वायकोळे तर तापला आहे आता. वायकोळे तापला आहे. जाऊ दे ठीक आहे. शासकीय काम 12ही महिने था म्हणजे काम होणार आहे नाही आहे पण जाऊ दे ठीक आहे. आपला एजंट भाऊ कामाचा होता. भेटू आपण त्याला शेवटी नक्कीच. हो, वेलकम बॅक टू सेम फ्रेम इन द कार. तर अपडेट असे आहेत की आपलं RTOचं काम झालेलं आहे. प्रफुल्ल भाऊंना भेटवायची इच्छा होती पण प्रफुल्ल भाऊ खूपच घाईत होते. एजंट काही झाली नाही. तर असं झालं की 1 मिनिटाचा कॉल येतो. तर कुठे होतं आपण? काम झालं. या सगळ्याला एक्सपेंडिचर जर डिस्क्लोज करायचं झालं तर याच्यात 2 काय म्हणतात गव्हर्नमेंटच्या रिसीट लागतात आपल्यासाठी, जे की ते टॅक्सेस असतात. एक म्हणजे ग्रीन टॅक्स असतो जो की पेट्रोल व्हेकलला 3000 फिक्स असतो. आणि फिटनेसचं एक रिसीट असती, ती असती अराउंड 6000 रुपीज. तर असं मिळून 9000 तर गव्हर्नमेंट टॅक्सेस जातात आपले. आणि मग एजंटचं जे काही कमिशन असेल ते एक्स्ट्रा. इट डिफर्स बाय एजंटचं सर्विस कशी आहे ते. बस एवढंच. आणि काय डॉक्युमेंट झेरॉक्स वगैरे याला चिल्लर 5-50 रुपये असं करून हे सगळा खर्च. आणि आता आपली गाडी परत एकदा 5 वर्षासाठी रोड रिगल. तर आपण कुठंही गेडी फिरवायला अजून मोकळे. सो दॅट्स इट. आता काम तर आवरलं. आता थोडंसं गेडी मारून निघावा घरी. काय म्हणता अभि भाऊ? ठीक आहे. काय ठीक आहे? चला घरला. अहो घरी नाही, आज पार्टी आहे ना आपली. दत्ता बापू की जय हो. हॅलो दत्ता बापू. ऐकवाय साहेब, हाऊ वॉज युअर डे? Quite good. I learned new things today from you. तोडूयात आता आपण याला. तोडूयात. उभा का आडवा रे? व्हॉट्सअप बडी. सुशांत भाऊ AKA द वाईल्ड बग. इथे खाली आम्ही त्यांचं काय म्हणतात सोशल हँडल देऊ. आमच्या 60 सबस्क्रायबर त्यांना जाऊन 60 अजून वाढवा. 120 होऊ द्या. ओके, जरा गुफ्तगू करून घेऊ आम्ही. बरं चला निघतो. भेटू. झूम होते आपल्याकडे. बाय बाय पब्लिक. ओके, सो डन. पेटपूजा झाली. आता निघालोय परत. आता एक छोटंसं काम बाकी आहे, ते म्हणजे काय म्हणतात ऊसाचे तुळशीचे लग्न आहे. तुळशीच्या लग्नासाठी ऊसाचे खांब घ्यायचे आहेत. ऊस घेऊन जायचा. हा, केळीचे खांब असतात. ऊस हा फक्त ऊस असतो. ओके चला.
तुळशी मातेच्या लग्नासाठी ऊस घेऊन जायचा आहे घरी. ते एकदा काम करू आणि पळू मग घरी थेट. ओके, यू कॅन चेक. दुसरं पण काम डन. लिरिक्स यू कांट अंडरस्टँड ब्रो, जस्ट वाइब. ओके, घराजवळ आलोय. अभि भाऊ गेले, आता आपण पण घरी पोहोचू. आणि ॲट द पॉइंट ऑफ एंडिंग दिस व्लॉग, दिस इज व्हॉट वी हॅव डन टुडे. ॲक्च्युली आय वॉन्ट टू शेअर दिस ऑल इन्फॉर्मेशन विथ यू, विच इसेन्शियल फॉर दी extending fitness or RTO works. That's it for the day. I hope you like and enjoy it. जगा मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत खूप लवकर. एक छोटीशी ट्रिप प्लॅन आहे आता, सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि जगा, भेटू पुढच्या व्हिडिओत. जय देव जय दे रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा वृंद